तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवी मुंबई शहरामध्ये जनता दरबार राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांकडून आयोजित करण्यात आलं होतं. जनता दरबारची व्याख्या जर सांगायची, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लोक तिथे जनता दरबार मध्ये येत असतात आणि गणेश नाईकांनी अनेक प्रश्न जे आहे सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असतो. त्यामुळे गणेश नाईक ऍक्शन घेत असतात. त्या संबंधित अधिकाऱ्याला पत्र लिहितात किंवा संबंधित अधिकारी फोनवर बोलून त्या संदर्भात या व्यक्तीला मी पाठवतो, तातडीने त्याचं निर्देशित जे असेल ते काम करा, अशा प्रकारे जनता दरबाराची व्याख्या आहे. पण जनता दरबारातून आज गणेश नाईकांनी पूर्णपणे नवी मुंबई शहरातल्या जनतेचा आभार मानलेले आहेत की सगळे लोक आम्हाला अडचणी आणण्याचं काम जर कोण करत होते ते नवी मुंबई शहरातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे खरं तर आमच्या 75 जागा आल्या असतात, मात्र जर आपण बघितलं तर 65 आणि 25 जागा आमच्या करण्याकडे कमी करण्याचं काम कुणी केलं हे नवी मुंबईकरांना माहिती आहे. मूळ मुद्दा असा आहे की जर नवी मुंबई शहरामध्ये सगळ्या प्रभाग रचनेमध्ये फेरफार करण्याचं काम जर कुणी केलं असेल, अशा प्रकारच्या वनमंत्र्यांनी गणेश नाईक जे आहेत ते एकनाथ शिंदेंना टोला लावलं. आमच्या विरुद्ध सर्व कारस्थान करण्यात आली होती. भाजपच्या जागा कशा कमी होईल सगळं स्ट्रॅटेजी करण्यात होते. मात्र नवी मुंबई शहरातल्या सुज्ञ नागरिकांनी पुन्हा एकदा गणेश नाईकांची सत्ता देण्यात आली. त्यामुळे नवी मुंबईतल्या प्रश्नांवर जे आहे गणेश नाईक आक्रमक आपल्याला दिसून आले. तसेच महापौरांना सुद्धा त्यांनी सुनावण्याचं काम केलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की नवी मुंबईतले प्रश्न जर सोडवले नाही, सुटले नाही अधिकाऱ्यांनी धरले, तर आम्हाला तुमच्या विरोधात अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढावा लागेल, असा सुद्धा इशारा जो आहे तो महापौरांना आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दाखवलं. त्यामुळे तुम्ही आता सुधारून घ्या, अशा प्रकारचं गणेश नाईकांचं म्हणणं आहे. नाहीतर आम्हाला तुमच्या विरोधात जो आहे तो मोर्चा काढावा लागेल, महापौराविरुद्ध किंवा यांच्या विरोधामध्ये प्रशासनाचे अधिकारी. त्यामुळे सिडकोतले अधिकारी जे आहेत ते बिल्डर लॉबी जे आहे ते भूखंड विकण्याचं काम सध्या सुरू करण्यात आले. पुन्हा एकदा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. मला सुद्धा लाज वाटते या मंत्रिमंडळामध्ये किंवा अशा प्रकारची कामं जे माझ्या मंत्रिमंडळातला एक सहकारी अशा प्रकारचे भूखंड विकतो, तर मला लाज वाटते अशा प्रकारची भूमिका गणेश नाईक व्यक्त करतायत. मूळ मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे नवी मुंबई शहरातले महत्वाचे भूखंड विकण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय, त्यामुळे एकूणच काय या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी जी आहे गणेश नाईकांनी व्यक्त केलेली आहे. एकूणच काय मग या सगळ्या प्रकरणावर जे आहेत सिडकोचा जे आहे ते धोरणात्मक निर्णय असेल, महापालिकेचे धोरणात्मक निर्णय असेल, हे सगळ्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर हे निर्णय जे आहेत ते सगळं हे करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते नगर विकास खातं करते. एकूणच काय गणेश नाईकांनी आज आक्रमकपणे सिडकोचे अधिकारी, महानगरपालिकेचे महापौर या सगळ्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. त्यांना सुद्धा सुनावण्याचं काम हे जे गणेश नाईकांनी केलेलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतल्या शहरातले मी काही भूखंड माझ्यासाठी मागत नाही, माझ्या घरासाठी किंवा माझ्या बिल्डिंगसाठी मी मागत नाही, तर नवी मुंबईतल्या प्रश्नांसाठी, नवी मुंबईतल्या सुखसुविधांसाठी मी भूखंड मागतो, अशा प्रकारचे वनमंत्री गणेश नाईक म्हणतायत. म्हणून नेमकी गणेश नाईक आज आपला मनोगत व्यक्त करत असताना नेमके काय म्हटलंय, कुणाचा समाचार घेतलाय, त्यांच्याच भाषणातून आपण पाहूया नेमके गणेश नाईक काय म्हणतायत. होणारा 10वा दरबार एकूणच मुंबईच्या जनतेनं अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांकरता झटणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं. त्याबद्दल नवी मुंबईच्या जनतेचं पहिल्यांदा मी कौतुक आणि अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका होत्या, परंतु खऱ्या अर्थानं विचाराचं आचाराचं युद्ध फक्त नवी मुंबईत झालं. मी युद्धच म्हणतोय. आता त्याच्याविषयी राजकीय भाष्य करायची माझी इच्छा नाही आहे, परंतु एवढंच मी बोलतो की आमची अपेक्षा होती साधारण 91 नगरसेवक यावेत. 90 वरून 65 वर आलं, म्हणजे किती कमी झाले? 25 कमी झाले का? 25 कमी झाले. हे 25 अडथळ्याच्या शर्यतीमधून मार्ग काढल्यामुळे हे 65 आलेले. ही शर्यत छोटी नव्हती. 1 वर्षापासून कट कारस्थानं रचली गेली. त्या कट कारस्थानातून या नवी मुंबईच्या जनतेनं ह्या यशापर्यंत आम्हाला आणलेलं आहे. आज निश्चितपणे ज्या जनतेनं ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे सगळे जर बांधील आहेत, पण त्यांचा नेता म्हणून मी पहिल्यांदा बांधील आहे. नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये कशी जडणघडण असावी याची रूपरेखा माननीय आयुक्त आणि सहआयुक्त
पवार साहेबांना मी अतिरिक्त आयुक्त, साहित्य अतिरिक्त आयुक्त, परंतु त्याची अंमलबजावणी दुर्दैवाने होऊ शकली नाही. कोणाकोणाचे कामाची वेळा कोणत्या कोणत्या गोष्टी करता स्पेशली वापरल्या जातात, आता त्यापुढे वापरले जाणार नाहीत. मी आज जनता दरबाराच्या माध्यमातून नवीन जनतेला आश्वासित करतो, ज्या ज्या अपेक्षा तुम्ही ठेवल्या त्या पूर्ण अपेक्षा करण्याचं काम हा गणेश नाईक करून देणार. आणि गणेश नाईक एकट्याचा विचार नाही, तो सामूहिक विचार असणार आहे. नवी मुंबईच्या जडणघडणी करता आजवर माझ्याबरोबर काम केलेले सर्व सहकारी बंधू आणि भगिनी या सर्वांना विश्वासात घेऊन, किंबहुना विविध क्षेत्रातल्या नवी मुंबईतल्या जनतेला विश्वासात घेऊन त्या पद्धतीनं काम करावं अशी माझी इच्छा आहे. प्रामुख्यानं माननीय महापौर महोदयाचं आता भाभाषा की आपल्या वरिष्ठ असलेल्या लोकांच्या चर्चेतून जो मसुदा निघणार आहे त्याची चर्चा होऊन नंतर सभागृहामध्ये काम तसं करावं अशा प्रकारचा अभिप्रेत मला आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ नवी मुंबई ही माझी मागणी आहे. तुम्हाला मंजूर आहे का नाही? नवी मुंबईच्या फुटपाथवर फेरीवाले पाहिजेत का नको? जर हातवरती करून सांगा. नको तर मग हातवरती करा. जेव्हा तुमच्या फोटो येतात बाजूला इकडे लोकांना मध्ये अडचणी कशा तुम्ही करता, इथून घ्या. नवी मुंबईच्या रस्त्यावर हातगाड्या पाहिजेत तुम्हाला? मग माझं असं म्हणजे नवी मुंबईचे फुटपाथ लोकांना चालण्याकरता, नवी मुंबईचे रस्ते गाड्यानंच जाण्याकरता, भिकारी मुक्त सिग्नल, तृतीयपंथी मुक्त सिग्नल, कुठल्याही प्रकारचे फेरीवाले वगैरे सिग्नलला कसल्याही गोष्टीची विक्री करण्याकरता तिथं असता कामा नये. याचा अर्थ ह्या घटकांना रस्त्यावर फेकून द्यायची माझी इच्छा बिलकुल नाही. खरं म्हणजे हे प्रशासन, हे येस बॉसवाले प्रशासन होतं. काय बोलतो मी? येस बॉस. बॉसनी बोलला की लगेच येस. अरे ते बरोबर आहे का नाही चूक आहे हे पण सांगण्याचं धारिष्ट्य यांच्यामध्ये नव्हतं. आणि मी त्यांना बोललो होतो की शेवटी किती जरी आटापिटा केला तरी ही नवी मुंबईची सुजाण आणि स्वाभिमानी जनता गणेश नाईकच्याच नेतृत्वावर विश्वास दाखवेल. हे तो दाखवला. आणि म्हणून तर माझी अशी अपेक्षा आहे की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना मी त्याशी बोललेलो आहे की आम्हाला ज्या भिकारी लोकांनी भिकारीपणे केला आणि जनतेच्या हिताकरता जे भूखंड पाहिजे होते ते बिल्डर लोकांच्या घशात घातले का नाही घातले? म्हणजे आता गणेश नाईकनी बंगल्याकरता भूखंड होता मागितला होता, हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता, ते पण दिले गेले नाहीत. ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला. आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशा प्रकारे निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा. म्हणजे माझा राग असते कमी होईल. मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे. परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचे का? म्हणजे बाबाशी मंत्रीपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे. परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही. अहंकार नाही, दुसऱ्याचा अवमान करायची इच्छा नाही, दुसऱ्याचं दुःख निर्माण करायची इच्छा नाही. परंतु जर दुसरा जर आमच्या जनतेच्या हिताच्यात आडवा येणार असेल तर त्या माणसाला समज देईल, नंतर त्याची जागा त्याला दाखवल्याशिवाय हा गणेश नाईक राहणार नाही. मी आत्मविश्वासानं बोलतो. मी परमेश्वराला सांगतो त्यांना त्यांच्या चुका लक्षात येऊ द्यात. अजून चुका केल्या त्या दुरुस्त करा. नवी मुंबईच्या जनतेच्या हिताकरता ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या करा. आणि मग त्याच्यानंतर सिडकोकडून मिळालेल्या भूखंडामध्ये ह्या फेरीवाले आणि फेरीवाल्यांच्या करता आता सर्वेक्षण करा.
माननीय महापौर, आपण आता त्या गोष्टीकडे लक्ष द्या की सर्वेक्षण झालं का सुनील पवार साहेब? नाही, माझं असं म्हणणं आहे की या नवी मुंबई शहरामध्ये जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांचे ते राहतात कुठे? माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 55% हे शहराबाहेरचे फेरीवाले आहेत. त्या 55% लोकांना या ठिकाणी फेरीचा धंदा करायचा अधिकारच नाही. राहिलेले 45% त्या नोडमधले, त्या सेक्टरमधले, त्या टाईपमधले, गावातले जो त्या ठिकाणी त्या लोकांना ते परवाने मिळाले पाहिजेत. आणि शिस्तीनं MIDC कडून भूखंड घ्या, सिडकोकडून भूखंड घ्या आणि ते त्या ठिकाणी हॉकर्स प्लाझा बांधा. त्या ठिकाणी त्या लोकांना दुकानं थाटून द्या. त्याकरता पाहिजे असेल तर कर्जाच्या करता विविध बँकांच्या लोकांबरोबर मी बोलेन, परंतु बेशिस्तपणे जीवन जगण्याची भूमिका घेणाऱ्या लोकांकरता हे शहर नाही. आणि ह्या आता ही वाट बघितली, आम्ही सहन केलं भरपूर. आणि भविष्यकालामध्ये शिक्षणाच्या व्यवस्था सुद्धा तपासल्या जातील, आरोग्याच्या व्यवस्था तपासल्या जातील, गार्डनची छाननी होईल, मैदानाची छाननी होईल, पाणी पुरवठा, घनकचरा या सर्व व्यवस्था बर हुकूम नाही चालल्या तर माझं म्हणणं आहे की आम्हीच तुमच्या विरोधात येऊ. महापौरमध्ये काय बोलतो मी, मग मोर्चा तुमच्या विरोधात पण निघेल आणि प्रशासनाच्या विरोधात पण निघेल. मग तुम्हाला त्या ठिकाणी दुःख वाटता कामा नये. मोर्चा काढायचा आहे का नाही काढायचा? आता हे सिडकोचे काही शाणे लोकांना परेशान करतात. सिडकोचे अधिकारी आलेत का? हे आले. तो तुमचा कोणतरी एक ठाकूर नावाचा कोण विद्वान आहे, त्याला बोलवा दरबारामध्ये, त्याला फोन लावून द्या. हा मॅडम, हे बघा, सिडकोच्या काही अधिकाऱ्यांचे बिल्डर लोकांचे लागेबाद आहेत. मोकरकडून एखादी रात्री 10-15 वर्षाची बिल्डिंग चाल तोडून त्या ठिकाणी ती बिल्डरला दिली जाते. नाही, आज कोण तुम्ही आपली पोझिशन काय मॅडम? एक्झिक्युटिव्ह इंजिनियर धोरणात्मक निर्णयावर काय तुम्ही बोलू शकाल मॅडम? जरा त्या गणेश देशमुखांना फोन लावा जरा. तर अशा प्रकारच्या सगळ्या ज्या त्रुटी आहेत ह्या त्रुटी दूर व्हाव्यात. आणि तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.